सर आपण हे तुमची जी पहिली बाग गेलेली आहे 1 नंबरची, त्याचं म्हणू का आपण इथं करण्यासाठी ह्याच्यावर जाळीवर टाकलेलं आहे. तर ही किती दिवस झाले टाकले? मला 5 दिवस झाले. 5 दिवस झाले. आणि पलीकडे पण एक शेड आहे, त्याला किती दिवस झाले? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. ते चांगलं वाळायला लागलं, म्हणजे वाळ्या जमायचे, तयारच झालाय. तयारच झालंय. आणि इथं पण ह्याला किती 5 दिवस झाले ना. आता ही जी बघतो आपण ह्याची क्वालिटी, जी मगाशी जी म्हणत होतो आपण व्हिडिओमध्ये शुगर वगैरे, तर ह्याचा मनी कुठला पण घ्या. आता ही मोठा मनी पण घेतला तर ही किती पण दाबा, पाणी गळू शकत नाही ह्याच्यामध्ये, तर ह्याचं वजन पण वाढणार आहे. बरोबर. एवढं ह्याचं घट्टपणा झालेला आहे 5 दिवसामध्ये. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, शुगर वगैरे? शुगर भरपूर उतरली, म्हणजे शुगर भरपूर असल्यामुळेच आपलं वजन पण जास्त येणार नाही. वाढणार. पाणी नसल्यामुळे आपला हा जो मनी आहे तो बेदाना आहे, तो जिरणार नाही जास्त, म्हणजे मोठाच राहणार आहे. आता आपण इकडे पण बघतोय की पहिलं जे मनुके आहेत आता हे तयार झाले, ऑलरेडी तयार झाले. हा. तर ह्याचे पण मनी बघतो आपण, तर मनी असे काही लगेच बारीक झालेले नाही, एकदम मोठे आहेत मनी. मोठा आहे हे मनुकाच तयार झालाय पूर्ण, तरी पण मोठे मोठे मनुका तयार झालेले आहेत. साईज वगैरे मोठी, साईज चांगली. आणि शुगर वगैरे भरपूर असल्यामुळं. आता तुम्ही खाल्ले काही? हा, खाऊन बघा बरं. शुगर एवढी आहे ना ती तोंडात घालू वाटत नाही, म्हणजे तोंड धरतंय. आपण म्हणतो ना तोंड धरतो, एवढी गोडी आहे. 1-2 मनुके खाल्ले तरी पण आपल्याला गुळमट वाटतं पूर्ण तोंड. सर तुम्ही खाऊन बघा कसं वाटतं बघा. एक नंबर आहे. गोडी कशी आहे? शुगर 28-26 होती ना याला उतरताना. 26-28. बरोबर. त्याच्यामुळेच हे मनुक्याला पण आपल्याला वजन येणार आहे आणि शुगर पण भरपूर आहे.